आणि नंतर मुंबईमधून एक बातमी समोर येते। महापौरांसमोरच नागरिक थेट मॅनहोलमध्ये पडलेला आहे। महापौरांसमोरच नागरिक मॅनहोलमध्ये पडला। उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली असून महापौर परिसरामध्ये उपस्थित असतानाच हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली। या घटनेमुळे मुंबईतील उघड्या मॅनहोलचे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। मुंबईतील गांधी मार्केट परिसरातली घटना आहे। महापौर आज फिरत असतानाच आढावा घेत असतानाच एका मॅनहोलमध्ये नागरिक पडल्याचे दृश्य तुम्ही पाहताय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, महापौरांसमोरच एक नागरिक या मॅनहोलमध्ये पडलेला आहे, काय अवस्था आहे ही? नक्कीच रात्रीपासून खरं तर मुसळधार पाऊस होता आणि बऱ्याच ठिकाणी सखल भागामध्ये पाणी जमा झालं होतं आणि या सगळ्याचीच पाहणी करण्यासाठी महापौर ऋतू तावडे आहे ते बाहेर पडलेल्या पाहायला मिळाल्या। गांधी मार्केटमध्ये आहे ते गुडघ्यापेक्षा जास्त पाणी भरलं होतं आणि त्या ठिकाणची पाहणी करत असताना खरं तर त्या ठिकाणी जे मॅनहोल होतं आणि या मॅनहोलमध्ये ते माणूस आहे तो त्या मॅनहोलमध्ये पडल्याचं दृश्य पाहायला मिळालं। एकीकडे महापौर पाहणी करतात, दुसरीकडे हा व्यक्ती आहे त्या मॅनहोलमध्ये पडलेला पाहायला मिळतो, कारण की मॅनहोलची दातात उघडे असल्याचे वारंवार आहे ते प्रकार उघडकीस आलेले आहेत आणि त्यातच हा महापौरांच्या समोरच घडलेला किस्सा असल्यामुळेच आता या सगळ्या संदर्भात नेमकं महापौर काय कारवाई करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच आता हे मॅनहोल अगदी बाजूला होता, आपण पाहतोय महापौरांच्या, आणि महापौरांनी अगदी काही वेळापूर्वीच असं सांगितलं होतं की जेही अशा पद्धतीने मॅनहोल उघडे ठेवतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। आणि स्वतःच्या डोळ्यांनी हे दृश्य बघितल्यानंतर काही प्रतिक्रिया त्यांच्याकडनं आलेली आहे का महापौरांकडनं? नक्कीच महापौरांनी थेट सांगण्यात आले आहे की त्या अशा पद्धतीचे जर मॅनहोल कुठेही उघडे असतील आणि त्या ठिकाणी कुठलीही दुर्घटना घडत असेल तर त्या ठिकाणी आता जी काही कारवाई केली जाणार आहे त्या तिकडच्या अभियंत्याला यामध्ये दोषी ठरवलं जाईल आणि त्यावर कारवाई केली जाईल। त्यामुळे आता हा जो सगळा प्रकार घडतोय आणि त्यानंतरून आता नेमकी आता कोणावर कारवाई करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की ज्या पद्धतीने सायन भागामधला हा मॅनहोलचा प्रकार असेल, अंधेरी भागामध्ये देखील अशा पद्धतीचे मॅनहोल ओपनचे प्रकार आहेत ते समोर आलेले आहेत। त्यामुळे अशा दुर्घटना घडू नये यासाठी मुंबई महानगरपालिका आता कशा पद्धतीने सतर्कतेने कारवाई करते हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहिलेलं आहे चक्क महापौरांसमोरच एक नागरिक या मॅनहोलमध्ये पडलेला आहे। इतकी सुरक्षा व्यवस्था आजूबाजूला होती महापौर सोबत असताना, मात्र तरीही मॅनहोल उघडा होतं आणि मॅनहोलच्या बाजूला जरी पाटी लावण्यात आली होती खबरदार म्हणून, तरी सुद्धा ती सर्वसामान्यांच्या नजरेत न येण्यासारखीच होती। आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं याची डोळा स्वतः महापौरांनी बघितल्यानंतर सुद्धा आता यामध्ये काही फरक होईल का, काही सुधारणा होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।